पण प्लीज जरा सहकार्य करा, आयोजकांना तुम्ही सहकार्य करा, त्याच्या माध्यमातून आम्हाला देखील नावांची माहिती पडेल आणि आम्ही देखील त्या खेळाडूचं नाव घेऊ. चला गेम प्ले करा. जगदीश पाटील देखील आमचे चांगले गुणलेखक आहेत, आमचे चांगले मित्र देखील आहेत. तर निलेश कापसे क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत मास्टर माइंडचं काम करतात. मैदानावर क्षेत्ररक्षणमध्ये थोडंसं बदल करतोय. शॉर्ट थर्ड अँड बॅकवर्ड पॉईंट कवर्स. एक मिड ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईनला एक मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. शॉर्ट मिड विकेटला तर गोलंदाजी मार्कवर संजय येतोय पहिलं षटक घेऊन. ऋषी 11 काटाई संघाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन येतोय. चला गेम प्ले करा. सेकंडला रवीस आपण पाहू शकता, रवी म्हात्रेला पहिला चेंडू गुडलासपरनं टेकअप झालाय. ऑन साईडला चेंडू खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा का संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी तर संजय आलिमकर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू एक काळ गाजवलाय. गावदेवी खार्डी संघाच्या माध्यमातून खेळताना त्या संघामध्ये संजय होता, परशुराम होता, सुरेश, निलेश आणि एक काळ गाजवलाय आपल्या गावाच्या माध्यमातून. आज मात्र आपण त्या ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत. संजय गोलंदाजी मार्क टाकला. रवीला आपण पाहू शकता. हा चेंडू बॅकफुटं गेलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. इनफिल्डला भेदून चेंडू जातोय. यावेळेला सीमारेषा पार जातोय. दणदणीत चौकार. डीजे चौकाराने आघात करतोय. रवी म्हात्रे देसाईचा एक अतिशय चांगला खेळाडू, एक चांगला भजनकर्ते सुद्धा आहेत. नेहमी एक चांगला व्यक्ती म्हणून लोकांच्या परिचित आहे. संजय गोलंदाजी मार्क राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. P1 मधलं षटक हतळतोय. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय. चेंडू पडतोय यावेळेला नो मॅन लँड्समध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक निलेश कापसे जातोय, यष्टीरक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. एकच धावमिटे खरे बैला नकार देतोय. योग्य निर्णय होता रवीचा. धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. देसाई एकता कृषी 11 संघाची 5 धावसंख्या आपण पाहू शकता. प्रदीपला देखील आपण पाहू शकता. देवी पाड्याचा एक अतिशय चांगला यष्टीरक्षक आणि तेवढाच चांगला फलंदाज देखील आहे. तर बॅटची मागणी केली आहे. दीपक चौधरीला देखील आपण पाहू शकता. आज त्यांच्याच गावाच्या विपक्षतेला खेळताना आपण पाहतोय. कारण की ग्रामीण प्रीमियर लीग आहे. एक चांगले पंच म्हणून त्यांची ख्याती आहे. एक चांगले खेळाडू देखील आहेत. संजय गोलंदाजी मार्कर ऑन साईडला क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्कोअर एक शॉर्ट मिड विकेटला एक लॉंग रनला क्षेत्ररक्षण आपण डीपमध्ये पाहू शकता. संजय तो बळीराम. हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला आहे. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये. रणजित आहे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. खूप चांगली फेकी. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. देसाई एकता कृषी 11 संघाची 6 धावा. एक चांगली सुरुवात केली आहे. संजय खूप चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारू देत नाहीये. कारण डाव्या आणि उजव्या हाताची जोडी असल्यामुळे सातत्याने पंचांना देखील आपलं आपण मैदानात सातत्याने दिशा बदलावी लागते. संजय तो रवी. हा चेंडू बॅकफुटं गेलाय. स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाहीये. बिग विकेट. रवी म्हात्रे बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज तो दीपक चौधरी. एक काळ गाजवला आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघाच्या माध्यमातून खेळताना पाहिजे. आज 40+ प्रीमियर लीगमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. बळीराम देखील नॉन स्ट्राईकला आहे. संजयचं मी कौतुक करेल. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं कारण त्याच विभागात ऑफसाईडला क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्यांनी आणि त्याला माहिती की बॅकफूट पॉईंट किंवा कव्हरला झेल नक्कीच मिळेल.
आणि त्या जाळ्यात मात्र त्यांना रवी यांना अडकवलं आणि विकेट मिळवली संजयला. पण त्या संजय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. दीपकला आपण पाहू शकता त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं आहे. शॉर्ट थर्डमॅनला आपण रणजितला पाहू शकता बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षण, एक कव्हर पॉईंट, एक मिड ऑफला क्षेत्ररक्षण, डीपमध्ये आपण पाहू शकता. हा चेंडू या वेळेला ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग केला आहे. स्क्वेअर कट करायचं होतं बॅकफुटत जाऊन. डॉट चेंडूची समाप्ती ते सुरेख गोलंदाजी. या वेळेला संजयच्या षटक आवडले असेल तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या आणि एक महत्त्वपूर्ण सफलता देखील प्राप्त केली. चला वेळ जरा कमी घ्या. पाहिजे तर दुसरं षटक कोण घेऊन येतं यावेळेला. ऋषी लेवन काटे संघाच्या माध्यमातून. पंच सुदीप आंबोडेला विनंती असणारी आपण सूचना करा. खेळाडूंना टायमिंग आपण सेट केलाय याची देखील सूचना करा. वेळ जरा कमी घ्या. निलेश कापसे जरा थोडं सहकार्य करा, कारण की स्पर्धात आज अंतिम दिवस आहे. आज एक सामना एक्स्ट्रा असणारे, महिलांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे, तो देखील एक कार्यक्रम आहे. भरपूर मान्यवर येतील, त्यांचा देखील सत्कार समारंभ, बक्षीस समारंभ आहे. भरपूर आज वेळ लागणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. निलेश कापसे येतोय. एक काळ गाजवला या खेळाडूने देखील. आज ती स्पर्धा आठवते. जोयलीची 4 व्हीलर मिळणारा खेळाडू, कल्याण नगरीतील वाडेघरचा खेळाडू, एक काळ गाजवला. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आणि पंचांच्या भूमिकेत देखील आम्ही त्यांना पाहिले बऱ्याच वेळा. रणजित ठाणगे आपण पाहू शकता इष्टकच्या भूमिकेत अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू. ऋषी लेवन काटे संघामध्ये आपण पाहू शकता. तर निलेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. बळीराम पिटूचं षटकात लढतोय. हा चेंडू अतिशय सुरेख फटका, इनसाइड आउटचा एक देखना नजारा बघायला मिळतोय. फटचा चेंडू सीमारेषेकडे जातो. यावेळेला क्षेत्ररक्षण डीप मध्ये आलाय. चेंडूला फीड करतो यावेळेला. 2 मिनिटात बळीराम 2 मिनिटात आपण पाहिले तर देसाई एकता कृषी लेवन संघाला धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा आपण पाहू शकता. एक चांगला फटका दाखवला इथे. मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतो या फटक्याच्या माध्यमातून. फुटवर्कचा वापर बघा किती चांगला, इनसाइड आउटच्या माध्यमातून हा फटका बघायला मिळाला. निलेश कापसे गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मारा करतो आमच्या समाज कक्षा यांकडून. हा चेंडू स्टेप आउट झालाय. यावेळेला लॉफ केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव. योग्य निर्णय होता दीपकचा, कारण दीपकने पाहिलंय चेंडू फीड झालाय. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा आपण पाहू शकता. अरविंद पाटीलचं देखील आगमन होतोय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानात सातत्याने, त्यामुळे क्षेत्रक्षमध्ये बदल करावा लागतो. पंचांना देखील थोडीशी कसरत करावी लागते मैदानात. दीपक चौधरी पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. महेशला आपण आता मिडनला पाहू शकता. पण निलेश कापसे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर देखील मारा करण्यासाठी सज्ज होतोय. साईडला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षणात आपण गली रिजनमध्ये पाहू. थर्डमॅनला आणलाय त्याला. एक क्षेत्ररक्षण पॉईंटला, कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक लॉंग ऑफला हा चेंडू गुडल्या स्पॉटनं टेकअप झालाय. चेंडू यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा टेकअप देखील झाला गुडल्या स्पॉटवरनं. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी निलेश कापसेच्या माध्यमातून. टॉस जिंकला ऋषी लेवन काटे संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि खूप चांगलं गोलंदाजी बघायला मिळते. पहिलं षटक संजय आपण अलीमकरने टाकला. 6 धावा दिल्या आणि गडी देखील बाद केलाय. पण इथं निलेश कापसे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. दीपकला आपण पाहू शकता. हा चेंडू बॅक पुढे जातो. ऑन द टोस किंवा सुरेख फटका यावेळेला स्क्वेअर कटचा अप्रतिम नजारा बघायला मिळतोय. चेंडू जातो यावेळेला सीमारेषा पार, चौकार. शॉर्ट अँड वाईड चेंडूला पॉलिश करतो यावेळेला. बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करतो. 1 टाकावर सीमारेषा पार. चेंडू जातोय. धावसंख्या धावफलकात 13. चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट गेले होते यावेळेला. लवकर शॉर्ट सिलेक्शन करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली वापसी करतोय यावेळेला निलेश कापसे. पुन्हा निलेश कापसे आपल्या हळूहळू गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या आपण पाहू शकता. देसाई एकता कृषी लेवन संघाची एक गडी बाद आपण पाहू शकता. 13 धावा. निलेश तो दीपक. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन द टोस खेळला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चेंडू जातो कॉर्पॉरेट रिजनमधनं. 1 धाव पूर्ण केले पाहिजे. दुसरं धाव पूर्ण होते का यावेळेला. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर विचार जर केला तर निलेशच्या या षटकामध्ये
9 धावा आल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर देसाई एकता कृषी 11 संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 1 गडी बाद 15. तर धावसंख्या धावफलकातील 2 षटकात समाप्तीनंतर 15 धावा आपण पाहू शकता. दोन षटकाची समाप्ती झाली आहे. देसाई एकता कृषी 11 संघाची धावसंख्या 15 धावा आपण पाहू शकता. पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय संजय अलीमकर, ज्याने पहिला स्पेल खूप चांगला टाकलाय. तर संजय गोलंदाजी मार्कवर येतोय. संजय येतोय या बेला. साकेला बळीरामला आता आक्रमक फलंदाजी करावी लागणार, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आता क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळत आहे. ऑन साईडला शॉट फाईन लेगला थोडंसं डीपमध्ये आपण क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक वडी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण डीपमध्ये पाहू शकता, कारण लॉंग ऑन नाही यावेळेला थोडंसं डीपमध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलंय. संजय गोलंदाजी मार्कवर टाकला. बळीरामला आपण पाहू शकता. शप्पलून ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. पंच वाईटची खून करतायत. वंत धवेने भर धावसंख्या दाफल करते आपण पाहू शकता. 1 ने पुढे सरकते देसाई एकता कृषी 11 संघाची. 16 धावा आपण पाहू शकता. सामना जर बरोबर झाला तर प्रथम विकेटचा विचार नाही तर टॉसचा विचार केला जाणार आहे. 2 षटकाच्या आधीचा चेंडू हरवला, खराब झाला तर नवीन चेंडू मिळेल ना. 2 षटकानंतर जुना चेंडू मिळेल, त्याच्या आधी नवीन चेंडू. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. चेंडू सीमा पार जातो यावेळेला. चौकार. थँक्यू डीजे. आपण ही स्पर्धा पाहता 40+ ग्रामीण प्रीमियर लीग वर्ष आपण बघितलं तर पहिलं आहे. एक चांगलं आयोजन नवीन वर्षामध्ये. खरं नितीन आपण पाहू शकता, रमेश, विनोद, सुभाष आणि ग्रामस्थ मंडळ संदप यांना देव थोडे धन्यवाद. कमी आहे. चौकार आणि धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 20 धावा. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. अपील होतं यावेळेला. जोरदार अपील केले गेले. अपिलामध्ये आपण इथं उत्साह जास्त आहे, विश्वास कमी आहे. डॉट चेंडूची समाप्ती. पुढे त्या संजय गोलंदाजी मार्ग टाकला. बळीरामला एक जीवदान मिळालंय. पण त्या बळीराम कशा प्रकारे फलंदाजी करतोय, इथून चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, कारण तिसरं षटक प्रगती पथावर आहे. देसाई एकता कृषी 11 संघात प्रथम फलंदाजी करतोय संजय. राईट राऊंड तिकडे मार्ग. हा चेंडू फुलटाचा ड्राईव्ह केला यावेळेला. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळेल. चेंडू एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा आपण पाहू शकता. तर सेकंडला दीपकला आपण पाहू शकता. दीपकने देखील खूप चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. दीपकने आपल्या संघासाठी एक चौकार दाखवला आहे. 6 धावा कुठल्याच आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल केला जातोय. थोडासा वेळ कमी घ्या, फास्ट घ्या, ही विनंती असणार आहे अजकांच्याकडून. कारण का आपलं सहकार्य या स्पर्धेसाठी अमूल्य असणार आहे. जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले आहेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. जे प्रेक्षक इथे आले आहेत स्पर्धा पाहण्यासाठी त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर पुढे त्या संजय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतो स्ट्रायकला दीपक चौधरीला आपण पाहू शकता. हा चेंडू गुडल्यास पण टेकअप झाला आहे. कट करायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला आहे. चेंडू होते पॉईंटला. एक धाव पूर्ण केली होती. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. सुरेख गोलंदाजी करतो यावेळेला संजय अलीमकरचं मी कौतुक करेन. मोठे फटके मारू देत नाही. एक झेल सुटला या षटकामध्ये. अजून काही चेंडू बाकी आहेत तिसऱ्या षटकातील, कारण डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानात आहे. 22 धावा आपण पाहू शकता देसाई एकता कृषी 11 संघाचे. संजय पुण्याचा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतो यावेळेला. थर्डमॅनला क्षेत्ररक्षण पॉईंटला एक डीप पॉईंटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. संजय तो बळीराम शप्पल झाल्या डाऊन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं तर बघा फलंदाज स्वतः निघतात. किती चांगली स्पोर्ट्समॅन दाखवतोय. बळीरामसाठी जरा टाळ्या होऊन देते बघा. असे प्रामाणिक खेळाडू भरपूर कमी बघायला मिळतात आपल्याला. तर त्याला माहिती आहे माझी एज लागली आहे, मी थांबण्या मैदानात चुकीचं राहणार आहे.
पंचांकडे पाहत नाही बघा. विपक्ष संघाचा कर्णधार लगेच असतो आंदोलन करतोय. थँक्यू, धन्यवाद देतो त्यांना. निलेश देखील प्रामाणिक खेळाडू असणं फार गरजेचं आहे. सचिन तेंडुलकर अशाच प्रकारचा आपण बोलले तर कित्येक वेळा बाद नसताना देखील तो मैदानाच्या बाहेर गेलाय पंचांच्या इशाऱ्याकडे. आपण ते पंचांचा निर्णय त्यांनी कधीही अमान्य केला नाहीये. तर गडी बाद होतो इथे. देसाई एकता कृषी इलेव्हन संघाचा दुसरा 22 धावसंख्येवरती नवीन फलंदाज आला यावेळेला. तर बळीराम जरा खेळाडूचं नाव सांगा जरा आम्हाला. कोळेगावचा खेळाडू निलेश येतोय. कोळेगावचा खेळाडू निलेश. अच्छा, निलेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. संजय खूप चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. साकेला निलेश, नवशिकला दीपक. हा चेंडू ऑन साईड लाडवा बॅटने खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाले. षटक संपतंय. धावसंख्या धाफल करते आपण पाहू शकता. देसाई एकता कृषी इलेव्हन संघाची 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 22. फलंदाज बाद झाल्याचा विचार केला 2 फलंदाज बाद. डीजे थँक्यू डीजे. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता देसाई एकता कृषी इलेव्हन संघाची 2 गडी बाद 22 धावसंख्या. खूप चांगली गोलंदाजी केली कृषी इलेव्हन काटाई संघाने. मी कौतुक करेल या गोलंदाज, खास करून संजय अलिमकरचं मी कौतुक करेल. संजय अलिमकरने 2 षटकं फेकल्यात आत्तापर्यंत. पहिल्या स्पेलमध्ये धावा दिल्या 6, 1 गडी बाद केला. दुसऱ्या स्पेलमध्ये आला, धावा दिल्या 7 आणि 1 गडी बाद केला. म्हणजे 13 धावा देऊन 2 महत्त्वपूर्ण सफलता मिळवल्यात. जरी एक झेल सुटला असेल तरी काही हरकत नाही. पण खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाले. तर पाहिजे तर 4थं षटक कोण घेऊन तरी इलेव्हन काटे संघाच्या माध्यमातून महेशकडे चेंडू तर सुपूर्ता केलाय. अर्जुनभाई पाटील देखील 40+ संघटनेचे अध्यक्ष खेळताना दिसत आहेत. दादा स्वागत आहे आपलं देखील. आपण मिड ऑफला त्यांना पाहू शकता क्षेत्ररक्षण करताना. तर महेश इथे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला दीपक, नो स्ट्राईकला निलेश. तर महेश पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतो या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी केली आत्तापर्यंत. टिचून गोलंदाजी केली ऋषी इलेव्हन काटाई संघाने. महेश गोलंदाजी मार्कवर आमच्या सामाजिक कक्षांकडून स्ट्राईकला दीपक. हा चेंडू बॅक पडत जातो. स्क्वेअर कट करतोय. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू जातो. यावेळेला सीमा पार जाणार नाही. थोडासा वेग कमी झाला. क्षेत्ररक्षक डीपमधनं आला. चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. सुरेख फेकी बघा. ऑन द स्टंप फेकी आजही आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या धावफल करते. 2 ने पुढे सरते. धावसंख्या धावफल करते. 24 धावा आपण पाहू शकता देसाई एकता कृषी इलेव्हन संघाची. तर महेश गोलंदाजी मार्कवर, कारण दीपककडे गुणवत्ता, ताकद, क्षमता आहे. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. 50+ धावा करायच्या असतील तर आता या येणाऱ्या 11 चेंडूवर त्याला प्रहार करावे लागणार आहे. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. बघा 40+ ग्रामीण संघटनेच्या माध्यमातून आपण बघितलं तर 40+ची लीग खेळवली जाते. 40+ची टीम संदपची देखील खूप चांगली आहे. महेश हा चेंडू वेल्लेप केलाय आपल्या स्टाईलने. बघा पंच वाईटची खूण करतायत. नितीन या आयोजकांना देवा तेवढे धन्यवाद कमी आहेत. लहान मुलांना देखील त्रिशेट दिलेत, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. म्हणजे त्यांनी देखील या स्पर्धेकडे भरपूर बारकाईने लक्ष द्यावं हे त्यामागचा हेतू आहे. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर महेश तू दीपक. हा चेंडू खोदून काढला. यावेळेला कवा ड्राईव्ह बघायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे डीपमधनं येतोय. जोपर्यंत चेंडू फीड होईल 1 थोडंसं फॉर्मलिंग झालंय. बॅकिंग येते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत.
तत्संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा आपण पाहू शकता. आत्ता मात्र धावफलक हालता दिसतोय सातत्याने सिंगल डबलने. श्याम पाटील देखील आपण बघितलं तर एक प्रेसमेकरचे प्रॉपरेटर. चेंडू खूप चांगला फटका कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू तो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता देसाई एकता कृषी 11 संघाची 28 धावा आपण पाहू शकता. स्ट्रायकेला निलेशला आता मोठे फटके मारावेच लागणार आहेत. तर इथून जर विचार केला तर या षटकानंतर अजून एक षटक बाकी आहे. या षटकाचा विचार केला तर षटक आहे आपण चौथं आणि चेंडू झालेत आतापर्यंत. 3 चेंडू म्हणजे 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जर इथून चांगली फलंदाजी केली जगदीश तर 40+ धावा होऊ शकतात. पण त्यासाठी तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागणार. क्रिकेटमध्ये जबाबदारी घेणं फार अवघड असतं. जबाबदारी ढकलणं सोपं असतं. आता जबाबदारी कोण घेतोय? दीपक घेतोय की निलेश घेतोय? दीपक चांगली फलंदाजी करतोय. महेश पण आता गोलंदाजी मारतात. बॅकपोर्ट पॉईंटला क्षेत्रक्षण तैनात केलं जातोय. आता राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू यावेळेला बॅकपोर्टला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. व्यवस्थित मिडल चेंडू होत नाही. अर्जुन भाई आहेत एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्रक्षण भाईच्या माध्यमातून बघायला मिळालंय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा. देसाई एकता कृषी 11 संघाच्या 40 धावा देखील आपण डिफेन्स झाल्या होत्या. महेश गोलंदाजी मार्क शकला. दीपक चौधरी हा चेंडू लॉप केला यावेळेला सरळ बॅटने. आमच्या समालोचन कक्षावरून चेंडू यावेळेला फ्लाय येतोय. षटकार. थँक्यू डीजे. कारण मी मगाशीच म्हणालो होतो दीपक चौधरीकडे ती ताकद, ती गुणवत्ता, ती धमक आहे आणि आता ती ताकद पेश करतोय. मनगटी ताकद पेश करतोय. और पी चेंडू होता आणि चेंडूला सरळ फेकून देतो आमच्या साईड स्क्रीन. आपण बघितलं आमच्या समालोचन कक्षासमोर. महेश पुण्याचा गोलंदाजी मार्ग टाकला. दीपक हा चेंडू खूप उंच गेलाय. पायचा कॉटन बोर्ड होतोय का यावेळेला? झेल ड्रॉप होते. जीवदान मिळतं यावेळेला आपण दीपकला. 1 10 मिनिट इथं मात्र देसाई एकता कृषी 11 संघाला. तसं काय धावफलकाती आपण पाहू शकता 36 धावा आपण पाहू शकता. SP ला देखील आपण पाहू शकता. सुभाष पाटील ज्यांनी आम्हाला या स्पर्धेत बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद. आणि ग्रामस्थ मंडळ संदपला देखील आम्ही धन्यवाद देऊ. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकात पाहू शकता 36 धावा आपण पाहू शकता. अजून 1 षटकाचा खेळ बाकी आहे. तर पाहिजे अंतिम षटक कोण घेऊन येतं रिसी 11 काटे संघाच्या माध्यमातून. तर महेशच्या या षटकात धावा आल्यात. जर विचार केला तर 14 धावा आल्यात. मागडे षटक पडले थोडंसं. तर पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 9 धावा, तिसऱ्या षटकात 7 धावा आणि चौथ्या षटकात 14. थोडंसं आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला जे ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती थोडंसं आपण सहकार्य करा मित्रांनो. तर अंतिम षटक घेऊन येतोय प्रदीप. देवीच्या पाड्याचा खेळाडू, अतिशय चांगला खेळाडू. एक यष्टीरक्षक म्हणून नेहमी आम्ही त्यांना पाहिलं आहे. पण आता मात्र एक खेळाडू म्हणून मैदानात ते सातत्याने कार्यरत असतात. यष्टीरक्षणामध्ये त्यांनी एक काळ गाजवला देवीच्या पाड्यामध्ये. प्रदीप गोलंदाजी मार्कवर. सेकंडला दीपकला आपण पाहू शकता. दीपक आणि निलेशची जोडी. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50+ धाव होतं का पाहिजे. हा चेंडू बॅटरमॅनमध्ये टाकलेला आहे. फ्लिक केला आहे. इथे मात्र चेंडू खूप उंच गेला होता. मिडॉन मिडॉपला क्षेत्रक्षक नाही आहे. लॉंगापरून क्षेत्रक्षक येतोय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात 38 धावा आपण पाहू शकता. दोन गडी बाद. देसाई एकता कृषी 11 संघाची 38 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दीपक चौधरी बघा प्रयत्न करतोय. यश लाभतोय का त्याला पाहिजे. आता एक फटका तर मोठा आला त्याकडनं. असेच मोठे फटके त्याला मारावे लागणार आहेत 50+ धावा करायच्या असतील तर. कृषी 11 काटे संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केला. तिथून मोठा फटका मारायचा धाडस केलं होतं दीपकने. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. पुणे तर प्रदीप वैयक्तिक पहिलं संघाचं अंतिम षटक, श्लोकवरचं षटक घेऊन आलं. शेवटचं षटक घेऊन आलं यावेळेला. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो आमच्या समालोचक कक्षा एंड करू. स्ट्राईकला दीपक चौधरीला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला
फेकून देतोय चेंडूला यावेळेला. प्रयत्न केले होते पण चेंडू पाहायचा यावेळेला सीमा पार जातोय. चौकार. थँक्यू डीजे. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात देसाई एकता कृषी लोन संघाची 42. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडू मध्ये जर एकात मोठा फटका आला जगदीश तर 50+ जवळ पोहोचू शकतोय. देसाई एकता कृषी 11 संघ, त्या संघाची गोलंदाजी देखील चांगली आहे. पद्मागर सारखा एक गोलंदाज आहे ज्याने एक काळ गाजवला बेतोडे संघाच्या माध्यमातून खेळताना. प्रदीप गोलंदाजी मार्कवर झेल होता पण तो झेल सुटला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. प्रदीप गोलंदाजी मार्कवर, कारण पहिल्या सामन्यात आपण बघितलं तर 66 धावा झाल्या होत्या. रणवीर 11 संघाने आपण 66 धावा केल्या होत्या आणि आर्या 11 संघाला त्या धावा करायच्या होत्या. चेंडू पुन्हा ऑन साईडला मनगटातून ताकद दाखवतो पण क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. चूक होणार नाहीये. रणजित ठाणगे आहे फलंदाज बाद. बिग विकेट. दीपक चौधरी बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज पद्माकर भोईर येतोय. मगाशी मी ह्या नावाचा खेळाडूचा उल्लेख केला होता की एक काळ गाजवला, कारण का आम्ही बघितलंय त्यांना खेळताना. कारण का पहिल्यांदाच प्रथम विश्वास पाटीलला आपल्या डोंबिवली नगरीमध्ये कोणी आलं तर मी पद्माकरचं नाव घेईल. पद्माकर भोईर यांचं. हरी कलेक्शनच्या माध्यमातून ते खेळायचे. तोंडऱ्याचा विश्वासला देखील त्यांनी आणलं होतं आपल्या डोंबिवलीत. फुलटॉस आहे यावेळेला. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. चेंडू तो लॉंग ऑफ फ्लाश थोडंसं पंबलिंग झालंय. 2 धावा कंप्लीट होतं का पाहायचंय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला देसाई एकता कृषी 11 संघाची 44 धावा. गडी बाद झाल्या 3. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. एक चेंडू बाकी आहे. पण एक चेंडूवरती निलेश आता काय करतोय. चौकार षटकार मारतो की प्रदीप त्यांना डॉट चेंडू फेकतोय. सुरेख गोलंदाजी बघायला मिळालं प्रदीपच्या माध्यमातून देखील. एक चौकार आला सर पण विकेट देखील त्यांना मिळालाय. शेवटच्या षटकात आपण हाणामारी असते त्यामुळे एकाच चौकार षटकार जाणारच. पण खूप चांगली गोलंदाजी करतोय. नियंत्रण गोलंदाजी करतोय प्रदीप. राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्गाला स्ट्राईकला निलेशला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला हवेतून खेळले आहेत. चेंडू जातो लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 धावा मिळत आहेत. डायरेक्ट फेकी देखील आपण बघितले झाली आहे. डायरेक्ट हिट झाली आहे. तसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 46 धावा आपण पाहू शकता. 47 धावांचं लक्ष असणारे ऋषी 11 काटाई संघासमोर 75. ऋषी 11 काटाई संघ या धावा पूर्ण करतो की आपण या धावा करण्यापासून रोखतोय त्यांना देसाई. आपण पाहू शकता देसाई एकता कृषी 11 संघ. तर सामना जसा सुरू होईल तेव्हा जाऊया दुसऱ्या दाडी नितीन काळे यांच्याकडे. तर डीजेला देखील आम्ही संधी विनंती करतो दोन्ही संघांनी यानंतर जे सामने आहेत त्यांची आम्ही अलॉटमेंट करून त्यांनी संघांनी लगेच तयार राहायचं आहे. थँक्यू डीजे. उल्हास पाटील आपण जरा संपर्क साधा. उल्हास पाटील आपण सुभाष पाटीलची SPC संपर्क साधा. उल्हास पाटील. तर 47 धावांचं लक्ष आहे. तर जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या रेडी नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद डीजे.
चला सामना लगेच सुरू करायचं आहे. लक्ष्य 47 धावांचं आहे. मात्र येत्या 28 जानेवारीला बघा 40+ प्रीमियर लीग स्पर्धा होणार आहे खार्डी येथे. फक्त 8 संघ असतील आणि प्रत्येक गावातील 4 खेळाडू असतील. म्हणजे ते 4 खेळाडू कोणते असतील? जे संघ 40+ला एंट्र्या भरतात रेग्युलर तेच खेळाडू असतील, त्याच्या व्यतिरिक्त कोणताही खेळाडू नसेल. लक्षात घ्या. आणि थ्रो गोलंदाज आढळला तर तो गोलंदाज कायमस्वरूपी बाद होईल. लक्षात घ्या. नियम कडक असतील आणि ती स्पर्धा आणि ज्यांना कोणाला नावं द्यायची असेल तरी नावं आमच्याकडे द्यायची आहेत. 28 तारखेला ती स्पर्धा होईल. 40+ प्रीमियर लीग. प्रत्येक गावातील 4 खेळाडू असतील. राजेश वाहिले यांच्याशी संपर्क साधा तुम्ही. प्रत्येक गावातील 4 खेळाडू असतील. 40+ प्रीमियर लीग आणि 8 संघ असतील. लक्षात घ्या. 28 जानेवारीला ती स्पर्धा होईल. मात्र मी सूचना दिली जे संघ एंट्र्या भरतायत 40+ मध्ये त्याच रेग्युलर खेळाडू असतील. लक्षात घ्या. म्हणजे ज्या गावातील संघ 40+चे खेळाडू आहेत मात्र त्यांचे संघ एंट्र्या भरत नाही त्यांना संधी मिळणार नाही आहे बाळू पाटील. आणि थ्रो गोलंदाज आढळल्यास त्या गोलंदाजाला बाद सुद्धा केला जाईल. प्रत्येक गावातील 4 खेळाडू असतील. रवींद्र काळन आपण हे नाव नोंदवा. या 40+ प्रीमियर लीगमध्ये नक्कीच रवींद्र काळन यांना संधी मिळाली नाही आहे. 28 तारखेला मिळू शकते. प्रत्येक गावातील 4 खेळाडू आहेत. राम पाटील, रवींद्र काळन आपण नाव नोंदवू शकता लगेच. तासदे संघाचं एक नाव आलेलं आहे आमच्याकडे. रवींद्र काळन आक्रमक फलंदाज आहेत आजदे संघाचे. पहिला चेंडू आपल्याला इथे डॉट पाहायला मिळतोय. स्क्रीनवर आपल्या पाहू शकता पूर्णपणे बीट केले. निलेश कापसेकडे जेवढा अनुभव तेवढाच अनुभव पद्माकर भोईर यांच्याकडे. खुल्या गटातनं महेंद्र असतील धानसरचे, विश्वास पाटील, पद्माकर, अनंत पाटील, संदीप भोईर, बेतवडे असे दिग्गज खेळाडू आम्ही पाहिलेत. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळते. हे स्क्वेअर केटचा अप्रतिम फटका आणि हे फटके तुम्हाला निलेश कापसेकडे सहज पाहायला मिळतील. चेंडू सीमा पार चौकार. बघा 28 तारखेला 40+ प्रीमियर लीग स्पर्धा होणार आहे खार्डी येथे. 8 संघ असतील. प्रत्येक गावातील 4 खेळाडू असतील. सर्वात पहिले एक नाव आलंय रवींद्र सोमनाथ काळन आजदे गाव. त्यांचं नाव नोंदवलं आहे आम्ही सर्वप्रथम. तर मी अजूनही 3 खेळाडूंना संधी असेल आजदे गावातले. आपले नावं नोंदवा पटापट. राईट साईडला नक्कीच दिनेशदादा पाटील सुद्धा आहेत. त्यांच्याशी संपर्क तुम्ही साधू शकता. श्याम दातीलकर आहेत, राजेश वाहिले आहेत, त्यांच्याशी संपर्क तुम्ही साधू शकता. प्रत्येक गावातील 4 खेळाडूंनी जे संघ एंट्र्या भरतात त्याच खेळाडूंना संधी मिळेल. खार्डी येते. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. निलेश कापसेच्या बॅटमधून हा येणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 चौकार आले. त्यानंतर मॅच असेल RAI 11 खार्डी वर्सेस देसाई एकता क्रिश 11. तुम्ही इथून मॅच गमावली तर दुसरी मॅच लगेच खेळायची आहे. देसाई एकता क्रिश 11 संघाकडे बरेचसे खेळाडू नाही आहेत त्यांचे. संजय वास्कर नाही आहेत. निघू येते 40+ची स्पर्धा आहे बाळू. त्यामुळे बरेचसे खेळाडू नसतील. आणि 2 चौकार आलेत 9 सेकंडला. आपण पाहतोय महेश पाटील मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली. एक काय ज्यांनी गाजवलंय नेरल, बदलापूर अशा ठिकाणी जाऊन सुद्धा आपला खेळ त्यांनी दाखवलाय. आणि इथे बीट होत आहेत फलंदाज. शिवाजी जोशी यांनी सुद्धा सूचना केली आहे 8-9 जानेवारीला 40+ची स्पर्धा होऊ शकते. जुनी डोंबिवली येथे 16 40+चे संघ त्या स्पर्धेत असतील. जुनी डोंबिवली संघ 40+च्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्याआधी रामदास पाटील स्मृती चषक स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. रेग्युलर 48 ग्रामीण संघ मात्र 3रा चौकार आलाय निलेश कापसेच्या बॅटमधनं. आणि निलेश कापसेला थांबवणं आता थोडंसं कठीण झालंय देसाई एकता क्रिश 11 संघाला.
कारण जोडी खूप चांगली आहे. बाळू पाटील मैदानाच्या आतमध्ये निलेश कापसे मॅन फ्रॉम वाडेघर आणि 9 सेकंडला महेश पाटील मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली. दोन दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या समोर एक चांगला गोलंदाज आहे पद्माकर. मात्र पॉवर प्ले सुरू आहे. दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा पुरेपूर घेतला जातोय. टीम ऋषी 11 काटई संघ महाराष्ट्रभर हा संघ तुम्ही पाहत असता. खुल्या गटातनं असो ऋषी 11 काटई. बिग बॅश जी स्पर्धा झाली मुंबई येथे त्या स्पर्धेत सुद्धा ऋषी 11 काटई संघ तुम्ही पाहिला. कारण याचे संघ मालक तुम्ही पाहिले तर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील सातत्याने खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. सातत्याने खेळाडूंचं प्रोत्साहन ते वाढवत असतात आणि खेळाडूंना कशी संधी मिळेल हा प्रयत्न अर्जुनभाई पाटील यांचा नेहमीच राहिला आहे. इथे मात्र सुरेख फटका अजून एक पाहायला मिळतोय. कव्हर आणि पॉइंटच्या मधनं आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. निलेश कापसेच्या बॅटमधून येणारा हा चौथा चौकार. तर पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 47 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावा आल्यात. 31 धावांची अजूनही गरज आहे. दिनेश पाटील आपण पाहतोय नार हॉस्पिटलचे डायरेक्टर. आई गावदेवी आपण पाहिलं तर गावदेवी खाडी चषकाचे प्रमुख आयोजक. त्यांच्या माध्यमातून नक्कीच एक 40+ प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा होणार आहे. 28 तारखेला खाडी येते आणि त्यांच्या स्पर्धेत नक्कीच बाळू पाटील असतील. मलाही संधी मिळाली समालोचन करण्याची. विश्वास नक्कीच दाखवला हेमंत म्हात्रे व गावदेवी खाडी संघाने. 7 ते 8 दिवस त्या स्पर्धेचा कालावधी आहे. 22 तारखेला ती स्पर्धा सुरू होईल. 28ला संपणार होती बाळू ती स्पर्धा. आता मात्र 29ला संपेल. दिने श्याम दातीरकर यांनी सांगितलं पहिलीच मी स्पर्धा 40+ खेळतोय आणि त्यामुळे पहिल्या स्पर्धेत त्यांना मजा मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी नक्कीच संकल्पना आणली असेल दिनेश पाटील यांच्या समोर की आपणही 40+चे 8 संघ उतरवायचे मैदानात. प्रत्येक गावातील 4 खेळाडू असतील आणि त्यांना 7 नक्कीच मिळेल. राजेश वायले यांची जे वसारचे आहेत. पहिल्या षटकात बाळू 16 धावा आल्या त्यामुळे 31 अजूनही करायचे आहेत आणि दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 17. 30 धावांची अजूनही गरज आहे. विजय आलेत गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम वसार विजय वायले. इथे मात्र ऑन द टोस खेळायचा प्रयत्न होता पॉईंटच्या वरून. मात्र क्षेत्ररक्षक तिथे बीट झालेत आणि 2 क्षेत्ररक्षक आता चेंडू मागे धावत आहेत. 2 धावा तर पूर्ण आल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि फेकी बघा कशी गेली आहे. ज्या प्रकारे बाळू आपण अशी फेकी करताना जवाहरलाल श्रीनाथला पाहिलं इंटरनॅशनलला तशीच फेकी या क्षेत्ररक्षकाने केली आहे. आकाश देसले साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत यायचे व्यासपीठावरती. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. अजूनही आपण पाहिलं तर बाळू नागरिक सॅनिटायझर मास्क सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतायत आणि खरंच करायला हवं. लस जरूर आली आहे. भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे. मात्र मास्कचा वापर तुम्ही करा. सॅनिटायझरचा वापर करा. सोशल डिस्टन्सिंग पाळा. SMS चा वापर करा. बाळू सुद्धा सातत्याने बाळू पाटील आमचे सहकारी समालोचक सॅनिटायझरचा वापर ते करत असतात. बागेत त्यांच्या नक्कीच सॅनिटायझर असतो. इथे मात्र सुरेख फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. याच फटक्यांसाठी जाणले खऱ्या अर्थाने जातात. निलेश कापसे यांची ओळख खरी हीच आहे बाळू. स्क्वेअर कट कव्हर टाईप एक्स्ट्रा कव्हर आणि जुबिलीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः स्पर्धा गाजवत असताना नॅनो कार वाडेघर गावामध्ये घेऊन जाणारा पहिला खेळाडू निलेश कापसे ठरला होता आणि आजही तेच क्रिकेट निलेश कापसेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. खेळाडूची वृत्ती कशी हे आपण पाहिलं असेल. निलेश असतील वाडेकर सगळं सिद्धू मध्ये. इथे फलंदाज बाद होईल. महेश पाटीलची खेळ इथे समाप्त. पहिला धक्का लागतो ऋषी 11 काटई संघाला. महेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन.
ते आता कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. ज्या प्रकारे तुम्ही भारतीय संघाचा कर्णधार पाहता विराट कोहली, रिकी पॉन्टिंगला तुम्ही पाहिलं ऑस्ट्रेलिया संघाटी, कुमार संगकाराला पाहिलं श्रीलंका संघाटी, केन विलियमसनला तुम्ही पाहता न्यूझीलंडसाठी आणि जो रूटला तुम्ही पाहता टीम इंग्लंडसाठी. इथे ऋषीलन काटे टीमचे कॅप्टन तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. रणजित ठाणगे मॅन फ्रॉम मानपाडा. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. चेंडू आणि बॅटचा इथे कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. इथे मात्र निलेश कापसे बीट होत आहेत. गोलंदाज विजय वायले तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम वसार. सोनू वायलेला तुम्ही पाहिलं रणवीर 11 अडोली संघामध्ये. राजेश वायलेना तुम्ही पाहतायत अरे 11 खाडी. म्हणजे वसारचे भरपूर खेळाडू आहेत, चांगले क्रिकेटर आहेत. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या वरून. चेंडू आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ मायटी हिट. षटकार. संदपगावचे उद्योजक रणदीप पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. पिंटू पाटील सुद्धा उपस्थित आहेत. चेंडूची मागणी केली आहे. मॅच चेंडू आलेले. धावा वेगाने पुढे सरकलेत. 27 धावा आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. ऋषीलन काटे त्यांचं त्यानंतर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचाही फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय. GTC लाईव्ह क्रिकेटचा बिग बॉस म्हणून GTC कडे पाहिलं जातं. अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. तर 27 धावा झाल्यात. 20 धावांची अजूनही गरज आहे. लक्ष 47 धावांचं आहे, त्यामुळे थोडासा अडचणीत दिसतोय. देसाई एकता क्रिश 11 म्हणजे दुसऱ्या बाजूला अर्जुनभाई पाटील यांचा संघ तुम्ही पाहतायत. दोन्ही संघ मालक मैदानामध्ये खेळत आहेत. आपण पाहिलं तर या मॅचमध्ये दोन्ही संघांमध्ये संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनेश पाटील साहेबांना सुद्धा आपण पाहिलंय. आणि बघायचं वेळ दुपारच्या सत्रात राहुलभाई पाटील सुद्धा कमबॅक करतील का रणवीर 11 आडवली संघामध्ये. एक धाव मिळेल कारण राहुल पाटील सुद्धा क्रिकेट चांगलं खेळतात. 2 धावा इथे मिळाल्यात आणि 2 षटकात तब्बल पॉवर प्लेच्या 29 धावा कुठल्यात. 18 चेंडूवर आता 18 धावांची गरज आहे ऋषी 11 काटे संघाला. 18 चेंडू 18 धावा. निलेश कापसे आणि रणजित ठाणगे 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. GTCच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बळू दिवा प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा आमच्या सोबत कव्हर केली. त्यानंतर 40+ स्पर्धा 3 दिवस ते कव्हर करतात. या स्पर्धेचा सांगता समारंभ नक्कीच शेवटच्या संध्याकाळी जातात. काही आमच्या महिला वर्गांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. महिलांचा सन्मान सुद्धा केला जाईल या आयोजकांच्या वतीने. तर 18 चेंडू 18 धावांची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोलंदाज. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सुरेख फेकी तुम्हाला पाहायला मिळते. एक वेगळी फेकी आहे बघा त्या क्षेत्ररक्षकाची. मला वाटतं कोळेगावचे खेळाडू आहेत. कोळेगावचे नक्कीच निलेश आहेत तिथे. जवाहर श्रीनाथची आठवण करून देणारी फेकी. इथे मात्र वेगवान चेंडू होता. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. 30 धावा झाल्या. 17 धावांची अजून गरज आहे. देसाईचे गोलंदाज आहेत.
इथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. बैराम जरा नाव सांगायचं गोलंदाजचं. बैराम रुपेश 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 13 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजीसाठी आलेत रुपेश. एक धाव इथे वेगाने पूर्ण करतात निलेश कापसे आणि रणजित ठाणगे. धावा झाल्या ते 35. 12 धावांची अजूनही गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना ऋषी 11 काटई संघ. श्याम पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. त्यांचे बंधू इथे खेळतायत. राम पाटील इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव वेगाने इथे पूर्ण केली जाईल. 3 धावा इथे धावा सहज घेतल्यात निलेश आणि रणजित ठाणगेने. धावा झाल्यात 38. 9 धावांची अजूनही गरज आहे ऋषी 11 काटई संघाला. गोलंदाज रुपेश तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 धावा बघा सहज धावून घेतल्यात. इंटरनॅशनलला तुम्ही पाहिलं तर क्रिस गेल फक्त षटकार चौकार ठोकतात. सिंगल डबल 3 धावा क्रिस गेलने आपल्या करिअरमध्ये कधी धावून घेतल्या नाही. मध्ये इथे 40+ खेळाडू 3 धावा सहज धावून घेतात. फिटनेस चांगला आहे निलेश कापसे आणि रणजित ठाणगेचा, त्यामुळे 3 धावा ते सहज घेत आहेत. पंच वाईटची खून करतायत. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता. 1 धाव मिळेल. धावसंख्या 39. 8 धावांची अजूनही गरज आहे. धावा थोड्याशा अपुऱ्या वाटतायत. पहिल्या दिवशी भरपूर मेहनत घेतली होती. 1 धाव इथे मिळेल. धावा झाल्या 40. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे ऋषी 11 काटई संघाला. तत्पूर्वी आर्या 11 खाडी टीमचे कॅप्टन श्याम दातीलकर आपण यायचे. संजय वास्कर बळू आता कमबॅक करतायत. मात्र उशिरा आलेत. मात्र यानंतर पुन्हा लगेच मॅच असणार आहे देसाई एकता क्रिश 11ची. ही स्पर्धा तुम्ही पाहतायत 40+ ग्रामीण प्रीमियर लीग 2021. आयोजक 40+ असोसिएशन ग्रामीण. अध्यक्ष अर्जुनभाई पाटील. 40+ संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष श्रीपद म्हात्रे साहेब निजेगाव. खजिनदार बाळा बोर्डे आणि त्यांचे सर्व सहकारी. मात्र ही संकल्पना तुम्ही पाहिली तर सुभाष पाटील, नितीन पाटील, रमेश पाटील, विनोद पाटील व ग्रामस्थ मंडळ संदप यांच्या स्वप्नातनं साकारलेली 40+ प्रीमियर लीग 2021 आणि स्पर्धेचा शेवटचा दिवस. 2 संघ ऑलरेडी टॉप 3 मध्ये पोहोचलेत. पहिल्या क्रमांकाची 80,000 रुपयाची कॅश प्राईज व 40+ प्रीमियर लीग चषक. दुसऱ्या क्रमांकाची 50,000 आणि तिसऱ्या क्रमांकाची 30,000. तब्बल 1,60,000 रुपयाचे कॅश प्राईज या 12 संघांमध्ये तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर LED TV तुम्हाला पाहायला मिळते मॅन ऑफ द सिरीजसाठी. आणि बघा जे संध्याकाळच्या सत्रात कोणता खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरेल. त्यानंतर काही लाडक्या आमच्या महिला आहेत, त्या महिलांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. तर 7 धावांची गरज आहे. गुरुनाथ पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी 4थ्या षटकात. रविसुधा मात्रे यांचे बंधू. सुरेख चेंडू अपील केलं जात आहे आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय गुरुनाथ पाटील आणि रवी मात्रे यांनी खूप चांगला झेल टिपलाय. निलेश कापसेचे खेळ समाप्त.
मॅन फ्रॉम नागाव बाराम पाटील येत आहेत नवीन फलंदाज. अजूनही 7 धावांची गरज आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दीपक चौधरी सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत आहेत की त्यांना माहिती आहे मॅच अजूनही संपली नाहीये. क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचा आहे. क्रिकेट या खेळामध्ये कधी काय होऊ शकतं हे चांगलं ठाऊक आहे आणि इथून गुरुनाथ यांनी जर 2 ते 3 धावा वाळू खर्च केल्या तर कमबॅक करू शकेल. देसाई एकता क्रिश 11 हा संघ या मॅचमध्ये. जर त्याला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे तुम्हाला चांगलं क्रिकेट इथे खेळावं लागेल. स्टँडर्ड क्रिकेट खेळावं लागेल. इथे मात्र फटका चांगला आहे. क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा पार चौकार. फक्त आता 3 धावा दूर येतो ऋषी 11 काटई संघ. ऋषी 11 काटई संघाचे मॅनेजर सुद्धा उपस्थित आहेत. मॅन फ्रॉम धानसार कैलास पोरजी. इथे काय घडतंय दोन्ही खेळाडू एकाच एंडला बघा. कॅप्टनसाठी विकेट सॅक्रिफाईस केली ते बाळाराम या फलंदाजाने. बाद झाले नवीन फलंदाज राम जो षटकार मारतो खूप लांब. मॅन फ्रॉम सांगरली राम पाटील येत आहेत. श्याम पाटील यांना जरूर अपयश आले या स्पर्धेमध्ये. प्रयत्न त्यांनी खूप चांगले केले. साईट खूप चांगली होती श्याम पाटील यांची मात्र खेळाडूंची साथ मिळाली नाही त्यामुळे श्याम पाटील भरपूर रात्री नाराज होते. 2 धावांची अजूनही गरज आहे आणि इथे मात्र मॅच फिनिश होईल का. महेंद्र सिंग धोनी स्टाईलमध्ये कॅप्टनने रणजित ठाणगेनी मॅच फिनिश केली आहे आणि सामना जिंकलाय मैदानामध्ये ऋषी 11 काटई संघाने. हार्ड लक देसाई एकता क्रिश 11 दोन्ही संघाने लाईनअप करायचे. शुभेच्छा द्यायचे आहेत पुढच्या मॅचसाठी आणि टॉससाठी यायचे. आर्या 11 खाडी टीमचे कॅप्टन बिंदास पाटील यांचे आगमन झाले. विशाल अलिमकर यांचे आगमन झाले. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चला श्याम दातीलकर यायचे टॉससाठी आणि पद्माकर भोईर आपण टॉससाठी यायचे. मॅच लगेच तुमची इथे होईल. 3री मॅच आजच्या दिवसातील आर्या 11 खाडी विरुद्ध देसाई एकता क्रिश 11. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्याने खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये धावसंख्येवर अंकुश लावलं